ती काच त्याची इनोवाची सगळी फुटली होती, पण एक वाक्य त्या काचेवर लिहिलेलं होतं, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तेवढंच एक वाक्य व्यवस्थित राहिलेलं होतं, बाकी सगळी काच निखळून पडलेली होती. नवरा बायकोतला शेवटचा वादविवाद हा काही मिनिटांपूर्वीचा असतो, त्यामुळे वादविवाद हे झालेच पाहिजेत. स्त्री पुरुष नवरा बायको दोघं मिळून संसाराचा गाडा पुढे नेत असतात आणि ज्या संसारात एकमेकावर त्यांचा विश्वास असतो तेच संसार यशस्वी आहेत. उत्तम अभिनय, डायरेक्शन, लेखन ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्या रूपमध्ये तुम्ही स्वतःला कधी इमॅजिन केलंय का? शेतकरी उलट शेतीमध्ये जास्त केलंय. माझं MBA पण पेरिशेबल प्रोडक्टमध्ये. ओके, मॅनेजमेंटची डिग्री म्हणू आपण. की मराठी कॉन्टेंटला एवढा रिच का मिळत नाही? बघ, मुळात हिंदी ही देशाची भाषा आहे आपल्या. कशाची? देशाची. साहजिकच रिच एवढा मोठा मिळणार त्यांना. तर आता परत देऊळ बंदकडे आपण येऊया. सो ह्या शूटिंगच्या दरम्यान एखादा फनी इन्सिडेंट झाला होता का? रोज फनीच असतं सगळं. तरी पण एखादा अनफॉरगेटेबल? सगळं फनी असतं. म्हणजे ते फनी वागतात, मग मी अनइझी होतो आणि मग जास्त फन क्रिएट होतो. तुम्ही अनेक मुलाखतीत मोहन जोशींचंही ऐकलं असेल की ते काय म्हटले होते चिडून. नमस्कार, MLA टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आजचा आपला एपिसोड खूप हटके आहे, एंटरटेनिंग आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत मराठी इंडस्ट्रीमधले सुपर पॉवर कपल स्नेहल मॅम आणि प्रवीण सर. सर, दोघांचंही मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. एका बाजूला दमदार रायटिंग, डायरेक्शन आणि अभिनयाच्या प्रेक्षकाच्या मनावर राज्य करणारे प्रवीण सर, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना प्रत्येक प्रवासात खंबीर साथ देणारे आमच्या स्नेहल मॅम. सो मॅम, आज आपण देऊळ बंद 2 या सिनेमाच्या निमित्ताने भेटतोय आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे. आधीच स्वामी समर्थचे आम्ही खूप मोठे भक्त आहोत, जसं तुम्ही आहात, आणि आजचा विषय खूपच छान होणार आहे. सो परत एकदा मी स्वागत करते. धन्यवाद. सर, जेव्हा देऊळ बंद 2 ह्या नावाचा आपण सिनेमा चालू केला, म्हणजे विचार केला, तर तुम्हाला प्रेक्षकांना काय संदेश द्यायचा होता? प्रेक्षकांना संदेश देणं वगैरे असं याच्यावर काय मी बिलीव्ह करत नाही, पण मी स्वामी समर्थांच्या कार्याची ताकद आणि शेतकऱ्यांचे कष्ट यांना या सिनेमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय आणि एका महिला शेतकऱ्याच्या माध्यमातून आणतोय. काय सध्या ग्रामीण भागात अनेक गावागावात महिला शेती सांभाळत आहेत. पुरुष काय बाबा, काय त्याच्या मागं संसाराचे अनेक व्याप आहेत, तो उद्योग करतोय, काही तरुण पिढी राजकारण्यांच्या मागे लागलेली आहे किंवा कित्येक ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे. अशा ह्याच्यात महिला शेतकरी शेती सांभाळत आहेत. तर त्यामुळं यंदा सिनेमाची हिरोईन किंवा सिनेमाचा हिरो महिला आहे असं मी म्हणेल, आणि ती सिनेमा ड्राईव्ह करते. तुम्ही नीट बघा, एमिटीवर ती पुढे बसली आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक तिच्या मागे बसलेत. ती नुसती एमिटी ड्राईव्ह नाही करणार, ती हा अख्खा सिनेमा ड्राईव्ह करणार आहे. बरोबर. सर, तुम्ही बोलताय ना, तरी पण माझ्या अंगावर काटे येतात. पूर्ण पिक्चर पाहताना मला काय होणार आहे मला माहीत नाही आहे. आणि सर, प्रवीण सर, तुम्ही आता एवढे स्क्रिप्ट लिहिली आहे ह्या देऊळ बंदची, सो खूप सारे सीनमध्ये आम्ही इमोशनली कनेक्ट होणार आहेत. सो तुमच्यासाठी तो सीन कुठला होता की जिथं तुमच्या अंगावर काटे आले होते? हे बघा, सिनेमात सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हॉल्व्ह होणारा माणूस मी असतो, म्हणजे लेखक. कुणी, मी काय किंवा जे लेखक असतात हे सिनेमात पहिले इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळं लेखकांना बऱ्यापैकी सिनेमा काय आहे कागदावरच दिसत असतो. मीच दिग्दर्शक असल्यामुळे मला सिनेमा लिहिताना सिनेमाच्या फ्रेम आणि सगळं दिसत असतं. त्यामुळे जिथं जिथं तुमच्या अंगावर काटा येतो पाहताना, तो काटा 2 वर्षापूर्वी लिहिताना माझ्या अंगावर ऑलरेडी आलेला असतो. ओके, फक्त मी त्या 2 वर्षाच्या प्रवासात काळजी घेतो की जो काटा 2 वर्षापूर्वी सिनेमा लिहिताना माझ्या अंगावर आला तो 2 वर्षानंतर प्रेक्षकांच्या अंगावर येईल का. मग ह्याच्यासाठी सक्सेस इन अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन असं आपण जे म्हणतो, तो अभ्यास सगळा आहे. त्यामुळं अंगावर काटा माझ्या आधी अंगावर आलेलाच असतो, तो तुमच्या अंगावर कसा येईल ह्याच्यासाठी मी 2 वर्ष प्रयत्न करत असतो.
सो मॅम एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की प्रवीण सर डायरेक्टर आहेत सेटवरती, मग घरी आल्यानंतर हजबंड मोडमध्ये असतात काही कम्प्लिटली सेमच असतात असं? मोस्टली तर आम्ही पुण्यात राहत नाही शूटिंगच्या काळात, बाहेरच असतो. त्यामुळे घरी येणं होत नाही. आम्ही हॉटेलवरती जातो शूटिंग झाल्यानंतर, आणि जोपर्यंत शूटिंग चालू आहे तोपर्यंत केवळ सिनेमा याविषयीच आमच्या गप्पा असतात. आमचं नातंही आम्ही थोडा वेळ त्या काळासाठी विसरलेलो असतो. त्या काळात तो फक्त दिग्दर्शक असतो, मी अभिनेत्री असते. त्यामुळे गप्पासुद्धा हॉटेलवरती आल्यानंतर सिनेमाच्याच, उद्या काय करायचं आहे, आज कसं झालं, काय काय राहिलेल्या गोष्टी आहेत त्या उद्या कव्हर करायच्या आहेत, याच आमच्या गप्पा असतात. सुपर. सो तुम्ही दोघं एवढे स्ट्रॉंग पॉवर कपल आहात, सो तुमच्यामध्ये कधी असं वादविवाद होतो किंवा शेवटचा कुठला वादविवाद झालाय असं? शेवटचं आता थोड्या वेळापूर्वी झालं. नवरा बायकोतला शेवटचा वादविवाद हा काही मिनिटांपूर्वीचा असतो. बरोबर. त्यामुळे वादविवाद हे झालेच पाहिजेत. म्हणजे आता ते ट्रेलर काढण्यावरून काहीतरी त्याच्यात पण आमची झालती. तर हे कसं वादविवाद होणं हे एक जिवंतपणाचं लक्षण आहे. माझे नाट्यगुरू नेहमी सांगायचे की दोन व्यक्ती आयुष्यभर गुण्यागोविंदाने एकत्र कधीच नांदू शकत नाहीत. जर ते नांदत असतील तर त्याच्यापैकी एकाला एकतर मेंदू नाहीये किंवा त्यांच्या नात्यात त्याला से नाहीये. त्यामुळे वादविवाद होतच असतात. आता मी आपल्या महिला सगळ्या सखींना मी हे सांगू इच्छिते की मी सुद्धा एक अभिनेत्रीच्या आधीपासून, अभिनेत्री होण्याच्या आधीपासून मी आपल्या ग्रुपची मेंबर पण आहे. त्यामुळे आपण ग्रुपमध्ये आपण बघत असतो की महिलांना किती प्रश्न सतत सतावत असतात. तर आणि मार्गदर्शनही आपण आपल्या सखींकडून ते मिळवत असतो. त्यामुळे वादविवाद हे होतच असतात. त्याच्यातून सतत मार्ग काढत राहणं आणि चांगल्यासाठी ते वाद असणं, म्हणजे भविष्याच्या चांगल्यासाठी ते वाद असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. याचा अर्थ की तुम्ही इक्वली व्हॅल्यूड आहेत एकमेकांसाठी. सो कोणाही कोणाला कमी हे करत नाहीये. नाही, असं संसारामध्ये कुणाला तरी कमी लेखून संसार उभेच राहू शकत नाही ना. खरं तर म्हणजे मी नेहमी म्हणतो की नवरा आणि बायको या नात्यात कुटुंब किंवा घर कोण जर सांभाळत असेल तर ती बायको असते. कारण कित्येकदा काय होतं माहिती आहे का, तिचे आईवडील, माझे आईवडील, आमचं मूल, या सगळ्यांवर तसं पाहिलं तर जबाबदारी तिच्या अंगावर असते. बाकी बाबा काय अर्थकारणासाठी पुरुष बाहेर पडतो, पण आजकाल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही बाहेर पडतात. कित्येक ठिकाणी तर पुरुषांपेक्षा महिलांची पॅकेजेस जास्त आहेत, ते जास्त पैसे कमवत आहेत. त्यामुळं आता काही अर्थकारणासाठी पुरुष आणि त्याच्यावर संसार असं काही राहिलेलं नाहीये. स्त्री पुरुष, नवरा बायको दोघं मिळून संसाराचा गाडा पुढे नेत असतात. आणि ज्या संसारात एकमेकावर त्यांचा विश्वास असतो तेच संसार यशस्वी आहेत. कित्येकदा नवऱ्याला क्रेडिट देता आलं पाहिजे बायकोला. काय होतं माहिती आहे का, या सगळ्या काय म्हणतात दुनियादारीमध्ये बायकोचं कौतुक करायचं राहून जातं. आणि कित्येकदा तर चला एकांतात आपण सांगू नाही तुझ्यामुळं झालं, पण जाहीररित्या बायकोचं कौतुक करता आलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. कारण काय असतं माहिती आहे का, तीच एक माऊली अशी असते जी कौतुकापासून वंचित राहिलेली असते, जिचं कौतुक होत नाही. आणि बाईचं कौतुक करायचं याची परंपरा पण आपल्याकडे तशी कमी आहे. त्यामुळे स्त्रीचं कौतुक हे झालं पाहिजे. तिच्या त्यागाचं, तिच्या योगदानाचं, तिच्या कष्टाचं, तिच्या स्वप्नांचं कौतुक हे झालंच पाहिजे. पहिल्यांदा ही माझ्या हस्बंडला दाखवेल आणि अख्खी आमची MLA ग्रुपची टीम पहिल्यांदा त्यांच्या हस्बंडला दाखवेल. प्रवीण सरांनी काय सांगितलं बघा, पहिले थोडं तरी कौतुक करा. नाही तुला माहिती का, कित्येक नवरे तो वैतागले जातात, हो तरडे अहो बायकोचं कौतुक कमी करा राव, आमच्या बायका घरी जीव काढतायत. मी म्हटलं उत्तर सोपं आहे, मनापासून तिचं कौतुक करा, सगळं आयुष्य सुंदर आहे. बरोबर. ओके सर, हा प्रश्न तुम्हाला खूपदा विचारला असेल. उत्तम अभिनय, डायरेक्शन, लेखन ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्या रूपमध्ये तुम्ही स्वतःला कधी इमॅजिन केलंय का? शेतकरी. अच्छा. उलट शेतीमध्ये जास्त केलंय. माझं MBA पण पेरिशेबल प्रोडक्टमध्ये. ओके, मॅनेजमेंटची डिग्री म्हणू आपण.
तर ना प्राज इंडस्ट्रीत, प्राज ॲग्रोमध्ये मी नोकरी पण केली 2-3 वर्ष. त्यामुळं मी शेतीमध्ये जास्त स्वतःला कम्फर्ट समजेल म्हणून माझ्या प्रत्येक सिनेमात शेती येते. मी काही ती काही ओढून ताणून घेत नाही, ती आपोआप येते कारण ती माझ्यात भिनलेली आहे, त्यामुळं ती माझ्या सिनेमात येते. त्यामुळं ह्याच्या व्यतिरिक्त मी शेतीत जास्त रमेल. मॅम तुमच्यासाठी आहे, प्रवीण सरांच्या सगळ्या क्वालिटी हट्ट सगळं माहिती आहे तुम्हाला, पण अशी कुठली क्वालिटी आहे जी तुम्हाला थोडी त्रास देते आणि रोज तुम्ही एक्सपिरियन्स करतात? मी एका इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलेलं आहे की त्याचा देता हात आहे. खरं तर ती चांगली क्वालिटी आहे, पण शेवटी एक पत्नी म्हणून मला ती सतत संसाराची काळजी खात राहते. जेव्हा तो कसलाही मागचा पुढचा विचार न करता एखाद्याला जर मदत करायची असेल तर तो म्हणजे आमचं पण सोडून द्यायला काही मागे पुढे पाहत नाही, तर ते थोडंसं मला खटकतं. आणि जे जागतिक सगळ्या बायकांच्या तक्रारी असतात त्याही आहेत की ओला टॉवेल बेडवर ठेवणे, कपाटाची दारं बंद न करणे, गिजर बंद न करणे, या ज्या सगळ्या आपल्या तक्रारी असतात सगळ्या बायकांच्या त्या आहेत. सर आत्ता मराठी सिनेमे टेक्निकली खूप कॉन्टेंट वाईज पुढे गेलेले आहेत, तर मराठी इंडस्ट्रीमध्ये आता काय मिसिंग आहे असं तुम्हाला वाटतं? मराठी इंडस्ट्रीत कधीच काही मिसिंग नव्हतं. म्हणजे या देशामध्ये जर सगळ्यात सुंदर चित्रपटसृष्टी कुठली असेल तर ती मराठी आहे. एक लक्षात ठेवा, आपल्या सिनेमांची बजेट किती असतात याचा विचार करू नका. बजेट आणि कॉन्टेंट आणि सुंदर सिनेमा याचा काही मुळात संबंध नाही आहे. आता हिंदीमधले काही काही टुकार सिनेमे ते 200-300 कोटीचे आहेत, म्हणून ते काय लोकांनी काय डोक्यावर घेतले का? आणि आपल्या काही सिनेमांची बजेट 1.5-2 कोटी आहेत, तरी लोक प्रेमाने पाहतात ना. कसं असतं, सुंदर विषय जर असेल तुमच्या सिनेमाचा तर त्याचा बजेटशी काही संबंध नसतो. ओके, बजेट आहे. शेवटी हेच म्हणायला लागले की कॉन्टेंट इज अ किंग. म्हणजे काय, मराठीमध्ये तर कॉन्टेंट हा हिरो आहे. हो, मराठी इंडस्ट्रीला असा लार्जर दॅन लाईफ हिरो कुठे की हा हिरो आला आणि त्यांनी अख्खी मराठी चित्रपटसृष्टी मोहित करू, असं काही नाही आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिनेमाचा विषय, कॉन्टेंट हाच हिरो आहे. बरोबर. आजकाल OTTमुळं लोकांना घर बसल्या सगळं कॉन्टेंट पाहायला मिळतं, तर आजच्या काळात थिएटरची जादू किंवा सिंगल स्क्रीनची जादू अजूनही टिकून आहे का असं वाटतं का तुम्हाला सर? एक लक्षात ठेवा, लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स कशाला म्हणतो आपण? सिनेमाला. बरोबर की नाही? टी व्हीकडे पाहून आपण म्हणतो का लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स? नाही म्हणत. त्यामुळं लार्जर दॅन लाईफ सिनेमाचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये गेलं पाहिजे. कारण खरं सांगू का, आम्ही त्या मोठ्या पडद्यासाठी सगळं बनवतो. ते इफेक्ट, ते साऊंड, ते सगळं तिथं गेल्यावरच तुम्हाला कळेल. बरोबर. ओके, DI करणं, टीव्हीला DI करतात का? नाही करत. टीव्हीला DI थोडीच आहे. तर ते सिनेमा इंडस्ट्रीला आहे. त्यामुळं काहीतरी असं भारी पाहायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्येच गेलं पाहिजे. बरोबर. सर प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या आयुष्यामध्ये एक असा फेज येतो की संपले म्हणजे काहीच करू शकत नाही असं, नाही का, एक 0 फेज. तर तशी काही फेज तुमच्या आयुष्यात आली होती का कधी? नाही, अशी फेज ज्यांच्या आयुष्यात येते तेच सक्सेसफुल होतात. बरोबर. ज्यांच्या आयुष्यात ही फेज येत नाही ते आपले काय चाललंय रोजचा दिवस ढकलत असतात. जी यशस्वी माणसं आहेत, मी स्वतःला यशस्वी म्हणणार नाही आत्ताच्या स्टेजला, अजून खूप काही करायचंय, पण जे मोठे मोठे यशस्वी लोक आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यात ही फेज आलेली आहे. आणि ही फेज ज्याच्या आयुष्यात येत नाही तो यशस्वी होऊ शकत नाही. रोजचा दिवस असला पाहिजे की माझं सगळं संपलं असं वाटलं पाहिजे, नव्याने उभं राहतं. बरोबर. मॅम हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सक्सेसफुल झाल्यानंतर सगळेजण बदलतात किंवा त्यांच्या आजूबाजूचे लोक बदलतात, तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती? की सक्सेस त्यांना बदलवतं का आजूबाजूच्या लोकांचा पाहण्याचा त्यांच्याकडे दृष्टिकोन चेंज होतो? नाही, आमच्या दोघांचं विचाराल तर आम्ही
म्हणजे जेव्हापासून आम्ही म्हणजे आम्हाला कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून जे लोक आमच्या सोबत आहेत त्यांना अजूनही आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहोत. त्यांची मैत्री अजून आमची तशीच आहे. त्यामुळे आमच्या बाबतीत हा अनुभव असा आलेला नाही आहे की आधी ते लोक वेगळी वागायचे आता वेगळे वागतायत, असा अनुभव आलेला नाही. उलट आणखी कुटुंब मोठंच होत गेलेलं आहे. प्रत्येक पायरीवर म्हणजे यश असो अपयश असो माणसं जोडत जाणं हा त्याचा खूप चांगला गुण आहे. तर त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती चांगली चांगली माणसं त्यांनी जोडलेली आहेत आणि ते सगळेजण मिळून आम्हाला उभारी देतात, आम्हाला हातभार लावतात. म्हणजे यशात माणूस एकटा पडतो असं म्हणतात, पण आजूबाजूला जर आमच्या मित्रमैत्रिणींसारखी कुटुंबियांसारखी माणसं असतील तर माणूस कधीच एकटा नाही पडू शकत. तर अशी माणसं जोडली पण गेली पाहिजे आपल्या या प्रवासामध्ये. कारण जसं सक्सेस मिळतं तसं काही माणसं सुटत जातात. सो त्या तुमच्या कंडिशनमध्ये असं नाही झालेलं की ते सगळे आत्तापर्यंत तुमच्यासोबत आहेत. सुपर. सो एक प्रश्न दर्शकांकडनं आलेला आहे मला. सो फुलवंती हा मूवी तुम्ही डायरेक्ट केला आहे आणि देऊळबंद तुम्ही डायरेक्ट केला आहे. सो डायरेक्टरचे काय संभाषण असतं तुमच्या घरामध्ये, म्हणजे काय कुठं चुकतंय किंवा असं एकमेकांना हे सांगत असाल ना की काय मेंटरिंग करणं, सो ते होतं का? नाही, आता तिचा सिनेमा तिचा असतो, माझा असतो. आता तिच्या सिनेमात फुलवंती जे दिसलं ते मी काय करणार त्यात, म्हणजे काय मी काय त्या राघव शास्त्रीच्या घरातली ती पूजा आणि त्यातलं पठण हे मी कसं दाखवणार जे मी पाहिलंच नाही. ते सगळं तिने पाहिलंय म्हणून तिने जे पाहिलं ते तिच्या सिनेमात आलं. मी पाहिलं मुळशी पॅटर्न ते माझ्या सिनेमात आलं. आपण जे जगतो ते आपल्या सिनेमात दिसतं आणि आपण जे जगलोच नाही आणि आपण आपल्या सिनेमात दाखवत राहिलो की ते खोटे सिनेमे, ते सगळे खोटे सिनेमे असतात. त्यामुळे आपण जे एक्सपिरियन्स केलं ते सिनेमात दाखवायचं. सर आता पण सगळे दिग्गज तुमच्या मूवीमध्ये आलेत, तर आता असं कोणी मराठी इंडस्ट्रीमध्ये असं गुणी कलाकार आहे का की ज्यांना घेऊन तुम्ही काम करणार आहेत वगैरे असं? नाही, माझ्याकडे बऱ्याचशा वेळेला नवीनच लोक असतात की म्हणजे काश्मीरचा पहिला पिक्चर होता. ओम भूतकर हा खूप प्रतितयश नट होता आधी, म्हणजे नो डाऊट त्याला नॅशनल अवॉर्ड वगैरे आधी, पण मुळशी पॅटर्नमध्ये त्याची एक वेगळी ओळख झाली. क्षितिज दाते हा तर अजून थिएटरमधला पण अप्रतिम नट, पण धर्मवीरने एक वेगळी ओळख झाली. प्रसाद ओकचे तर किती 100 सिनेमे होऊन गेले, बरोबर की नाही. पण धर्मवीरमधला प्रसाद ओक ही एक वेगळी आयडेंटिटी आहे. मोहन जोशी तर काय मी बोलणार त्यांच्याबद्दल, ते प्रत्येक वेळी दयापीठे माझ्याकडे असतात, माझ्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे कसं असतं, सिनेमा हा कुठला गुणी कलाकार असा राहिलाय असं मला वाटत नाही. माझ्या सिनेमात काय जे नवीन असेल ते मी घेतो सिनेमात. ओके. सो आमच्या MLA ग्रुपसाठी खूप मोठी संधी आहे. नाही, तुमचं कौतुकच केलं पाहिजे बायकांचं की तुम्ही एवढ्या बायका आमचं मला नाही वाटत पुरुषांचा ग्रुप आहे कुठला की पुरुष एकत्र आलेत. किती तुमच्या ग्रुपमध्ये किती बायका? 1,36,000. किती? 1,36,000 बायका एकत्र? हो. तुम्ही काय करता तिथं जमून? हायलाय मला टेन्शन. 1,36,000 बायका एका ग्रुपमध्ये गुन्ह्या गोविंदानं राहत आहेत. मानलं पाहिजे. गुन्ह्या गोविंदाने म्हणजे त्यांना माहिती ना, थोडं कुरबुर करतात, थोडं हे करतात, स्वतः सांभाळतात, स्वतःच करतात, त्याच पोस्ट टाकतात, त्याच कमेंट करतात. आमच्याकडे 36 पुरुष जरी एकत्र आले एखाद्या ग्रुपमध्ये तर जायला ते म्हणजे आम्ही आमचं भागात काय करू आम्ही माहीत नाही, पण तुमचं कौतुक केलं पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो मराठी सिनेमामध्ये कॉन्टेंट पॉवरफुल असून सुद्धा हिंदीला किंवा बॉलिवूडला जास्त रीच मिळते. सो तुम्हाला असं वाटतं? रिच मिळते असं म्हणजे रिच मिळते इन द सेन्स कुठल्या कॉन्टेंट्स? म्हणजे जास्त लोक आता मराठी प्रेक्षक तर हिंदी तर जातो पण मराठी पण जातो, ॲटोमॅटिकली त्यांची रीच वाढते. पण तसं आपलं मराठी इंडस्ट्रीमध्ये आता आम्ही एवढे दिवस मूवीज हे करतोय ना, प्रमोट करतोय, स्क्रीनिंग करतोय, सो आम्हाला खूप बरेच वेळ स्ट्रगल करावा लागतो. चांगला मूवी असतो, चांगला कॉन्टेंट असतो, फक्त कधी स्टारकास्ट थोडी कमी पडते किंवा त्यांचं प्रमोशन कमी पडतं, तर त्यांना रिस्पॉन्स तेवढा मिळत नाही. मग स्क्रीनिंग ग्रुपमुळं तरी आता खूप जास्त त्यांना स्क्रीनिंग करता येतं आम्हाला, किंवा चला आमच्यामुळं त्यांचं मूवी असं चालतो, आठवडाभर पुढं तरी थोडंसं पुढे जातो, मग माउथ पब्लिसिटी पुढं चालायला लागतो. सो त्यामुळे असं विचारते की मी की मराठी कॉन्टेंटला एवढा रीच का मिळत नाही? बघ, मुळात हिंदी ही देशाची भाषा आहे आपल्या. कशाची? देशाची. साहजिकच रीच एवढा मोठा मिळणार त्यांना. मराठी ही आपल्या राज्याची भाषा आहे, बरोबर.
त्यात आपल्या महाराष्ट्राचं काय आहे, आपण मराठी लोक हिंदी सिनेमा पण पाहतो, इंग्लिश सिनेमा पण पाहतो. तसं इतर राज्यांमध्ये होत नाही. ते त्यांच्याच भाषेचे सिनेमे पाहतात. हिंदी बिंदी तिकडे चालत पण नाहीत. आता अगदीच हिंदी भाषेचं जे बॉलिवूड आहे चित्रपटसृष्टीचं, तेच आपल्या मुंबईत आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे त्या चित्रपटसृष्टीचं बरंच काही आपल्या जीवावर चालतं. त्यामुळं ना रिचच्या बाबतीत त्यांची व्याप्तीच मोठी आहे म्हणून जास्त मिळतो. आपण आपल्या राज्यापुरता आहे आपला सिनेमा, म्हणून कदाचित आपल्याला तो रिच दिसताना काय लौकिकदृष्ट्या कमी जास्त वाटू शकत असतो. पण भौतिकदृष्ट्या मला नाही वाटत सिनेमा आपला कुठल्या बाबतीत कमी आहे. सर, मग आपण मूवीज 2-3 लँग्वेजमध्ये पब्लिश करायला पाहिजेत का, ज्यामुळे आपण अजून आपला रीच वाढेल, आपली पण कलाकार करायला पाहिजेत त्यांच्यापर्यंत का नाही, ते जायला पाहिजे? होतातच. होतं. आजकाल असं थोडीच आहे. आता धर्मवीर आला माझा, तो किती 6-7-8 भाषांमध्ये दिसतो. मुळशी पॅटर्न भारतातल्या 14 भाषेत रिमेक झालाय, बरं. म्हणजे राईट्स दिलेत. आता हळूहळू त्याच्या गोष्टी यायला पण लागतील. त्यामुळं सगळीकडे पोहोचतोय सिनेमा, जातोय. तर आता परत देऊळ बंदकडे आपण येऊया. सो ह्या शूटिंगच्या दरम्यान एखादा फनी इन्सिडेंट झाला होता का? रोज फनीच असतं सगळं. तरी पण एखादा अनफॉरगेटेबल. सगळं फनी असतं. म्हणजे ते फनी वागतात, मग मी अनइझी होतो आणि मग जास्त फन क्रिएट होतो. तुम्ही अनेक मुलाखतीत मोहन जोशींचंही ऐकलं असेल की ते काय म्हटले होते चिडून. सांगू काय सांगू का ते? काय 2 किस्से मी सांगते. एक मोहन जोशी सरांचा आहे. तर खूप म्हणजे याच्या सेटवरती एकदम तो फोकस्ड असतो आणि त्याला असं आजूबाजूला भान राहत नाही आपण किती काम करतोय आणि कसं करतोय. तर आणि सगळ्यांना ते कंपल्सरी करायचंच असतं, म्हणजे त्याला नाही म्हणणं शक्य नसतं कुणाच्याच ह्याच्या दृष्टीने. तर एक दिवस आम्ही खूप काम करत होतो, खूप काम. पण नदी बिदी ओलांडायला लागली आम्हाला. पळत पळत जाऊन नदी ओलांडायची. कोणी पडलं बिडलं ह्याचं काही सूर्य मावळायच्या आत ते करायचं. सगळं लाईट जायच्या आत सगळं करायचं होतं. तर मोहन जोशी सर घाटाच्या तिथे पोचले, घाटावरती. त्यांना लगेच खुर्ची वगैरे दिली, बसले ते. आणि एक कुणीतरी माणूस होता आजूबाजूला. त्याला म्हटले माचीस आहे का, माचीस? तर त्यांना कळेना माचीस कशाला. लाकडं आणा, लाकडं. आणि मला जाळा त्याच्यावर. नाही, चिताराचा मला ठेवा. आणि तरड्याला म्हणाव तू येऊन काढी लाव. मी माझं काम करत होतो माझ्या नादात. नाही, हा जो माणूस दिसतोय त्याला बोलवा आणि काढी लावायला सांगा, मला पेटवा. असे ते फ्रस्ट्रेट झालेले होते. आणि आम्ही खूप हसलो, म्हणजे आजूबाजूला जे कलाकार होतो त्यांनी आम्ही खूप हसलो. आणि एक असंच गंमतशीर किस्सा आहे. एका आता नवीन आहे तो वैभव आघाव नावाचा एक मुलगा आहे. एकांकिका स्पर्धांमधून प्रवीणनी त्याला पाहिलेला आहे आणि सिनेमात घेतलेला आहे. तर तो पहिल्यांदाच कुठल्या तरी सिनेमात काम करतोय. तर याला खूप घाबरत होता आणि त्याला गाडी चालवायची होती. एका शॉटमध्ये टेम्पो चालवायचा होता. तर टेम्पो पुढे न्यायचा होता. तर तो एकदम असा पॅनिक झालेला होता की सर, आता सरांसमोर जायचं आहे, आता आपल्याला करायचं, आता आपल्याला नीटच गाडी चालवता आली पाहिजे, असं तो फुल मानसिक तयारी करत होता. आणि त्यांनी टाकला रिव्हर्स गिअर त्या गडबडीत. आणि गाडी धडकन मागे सगळ्या आमच्या शूटिंगच्या इनोवा वगैरे त्या लावलेल्या होत्या. आणि धडकला त्या इनोवांना, काचा फुटल्या. आणि त्याला कळलं की आपण गडबडलो आणि आपल्या हातून चूक झाली. जे त्यांनी टेम्पोचं दार उघडलं, पळूनच गेला कुठेतरी की आता आपल्याला खूप बोलणी खावी लागणार आहेत. पण ह्याच्यातही एक गंमत अशी झाली, त्याला शोधून आणलं, एका स्पॉट बॉयनी शोधून आणलं की घाबरू नको, असं हे करू नको. त्यांनी येऊन ती इनोवा दाखवली. ती काच त्याची इनोवाची सगळी फुटली होती. पण एक वाक्य त्या काचेवर लिहिलेलं होतं, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तेवढंच एक वाक्य व्यवस्थित राहिलेलं होतं, बाकी सगळी काच निखळून पडलेली होती.
तर तो स्पॉट बॉय म्हणाला की बघ स्वामी आहेत, घाबरू नकोस, सीन करा, सरांना घाबरू नकोस एवढा. सुपर. सरांची पर्सनलीच अशी आहे. मी लिटरली सकाळपासून म्हणजे मला काश्मीर सर आले होते ना तेव्हा पण एवढं टेन्शन आलं नव्हतं जेवढं सर. पण मला का घाबरतात उगाच मला कळतच नाही. कारण खूप टॅलेंटेड आहे सर तुम्ही. आणि नाही आणि मी कुणाच्या आद्यात मध्यात पण नसतो कधी. बहुतेक हे आदरयुक्त भीती असेल. खूप मोठी पर्सनॅलिटी जेव्हा समोर बसते तेव्हा आपल्याकडनं काही चूक व्हायला नाही पाहिजे, हे जी भीती असते ना ती आदरयुक्त भीती. सर परत तुमच्याकडे प्रश्न आहे सर. तुम्ही ॲक्टर आहात, डायरेक्टर आहात, रायटर आहात, तर सगळ्यात कठीण काय वाटतं तुम्हाला आणि सगळ्यात आवडीचं काय आवडतं? सगळ्यात कठीण डिरेक्शनच आहे आणि आवडीचंही तेच आहे. मी लेखक, माझ्यातला लेखकही माझा खूप आवडत आहे. अभिनय मला विशेष आवडत नाही, ते मला माझ्या पर्सनॅलिटीमुळं आणि दिसण्यामुळं मला रोल मिळतात, पण अभिनय काय माझं एवढं आवडीची गोष्ट नाही आहे. दिग्दर्शन ही सगळ्यात मेन आवड, कारण सिनेमा अ फिल्म बाय हे डिरेक्टरच्या नावाला लागतं, त्यामुळं मला खूप आवडतं डिरेक्शन करायला. ओके सर, एका ट्रेलरमध्ये मी तुम्हाला डान्स करताना पाहिलंय, खंडेरायाचं जो सॉन्ग आहे, तर काय मला अजिबात नाचता येत नाही. म्हणजे मी पण तो छान डान्स केलाय. पण माझ्या वाट्याला जे डान्स झाले सगळे फेमस झाले. म्हणजे RRR खतरनाक मध्ये ते तर खूपच कोणी हिरोईनला द्यायला आमच्याकडे पैसेच नव्हते, कारण माझ्याकडे बजेट संपलं होतं. कसा बसा तो पिक्चर पूर्ण करत होतो, तो हिरोईनला द्यायला पैसेच नव्हते. म्हणून मी त्यांना म्हटलं की आता हिरोईन नाही तर कोण मागडी हिरोईन आणणार, कुठली तरी नवीन पोरगी. आता तर नवीन पोरींची बजेट ऐकून मी घाबरलो. त्याच्यावर ते म्हटले तुमचा वाढदिवस आहे तर आपण पिक्चरच्या हिरोला नाचू, म्हणजे ओम भूतकरला. तो ओम भूतकरचा डान्स पाहून आम्ही घाबरलो. तर ओम भूतकरला पण डान्सचं तसं काही नाही. तर मग काय ते म्हटले तुझा वाढदिवस आहे तर तुझ्या वाढदिवसाला तूच नाचतोय. हा हे बरं आहे म्हटलं, कारण बजेट नाही आपल्याकडं, मी नाचण्याचे काही वेगळे पैसे नाही घ्यायचो. पण म्हटलं मला अजिबात नाचता येत नाही, सोपं सोपं काहीतरी बसवा. म्हणून ते असं 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 सोपं सोपं जे ते दिलं. कारण आमच्या हातात फक्त एक रात्र होती, कारण पैसेच नव्हते शूटिंग करायला पुढं. त्यामुळे एका रात्रीत केलेलं गाणं म्हणजे RRR खतरनाक. हा, आणि सेम एका दिवसात केलेलं गाणं म्हणजे ते हे खंडेराया. त्याच्यातून बघा की असं 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 हा अजून काय रे, अजून काय त्यात हा असं 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 सोपं. आणि नेमकं नंतर कळलं ते सोपं जास्त फेमस होतं, आवडते. आणि मी काय गावाला आमच्या यात्रा जत्रेत नाचतच लहानाचा मोठा झालोय ना गावाला. काठी नाचवायची खंडोबाच्या देवळासमोर, त्यामुळे मी ते केलं मन लावून आणि ते आवडलंय लोकांना. आता ते पाहताना म्हणजे परत ते सगळे रिकॉल होणार आहे आम्हाला की सरांनी हे सगळे किस्से सांगितले होते. सर, तुम्ही जसं नवीन कलाकाराबद्दल बोललात की आता काय झालं की प्रत्येकाला लवकर फेम हवं आहे, लवकर पैसा हवा आहे, तर स्ट्रगल आणि पेशन्स याबद्दल तुम्ही काय सांगाल नवीन कलाकारांसाठी? हे बघ, आता आज जर मी यशस्वी वाटतोय लोकांना, तर मी आयुष्यातलं नाटक सुरू केलं तर खरं तर शाळेत. पण शाळेतला आपण सोडून देऊ, त्याच्यात काय असा दृष्टिकोन म्हणून आपण करत नाही, ते गॅदरिंग आणि आनंद म्हणून करतो. पण 1996 साली 1995 साली पहिली एकांकिका केली फिरोदिया करंडकमध्ये, मग पुरुषोत्तम करंडक. त्यामुळं प्रवास सुरू तेव्हा झालाय, म्हणजे किती आता 31 वर्ष झाली. 31 वर्ष प्रयत्न करतोय, तेव्हा आत्ता नाव आलं मुळशी पॅटर्न नंतर सिरियल इंडस्ट्रीत थोडंफार आलं होतं. तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. आज आलोय आणि मी फेमस झालोय, तो उद्या गायब पण होऊ शकतो. पटकन मिळालेले यश आणि पटकन मिळालेली प्रसिद्धी तितकेच पटकन जाते. पण खूप वर्ष कष्ट करून जो येतो, आम्हाला बघ पटकन नाही मिळाली फेम. आधी एकांकिका केली, मग दीर्घांक केला, मग 2 अंकी नाटक केलं, मग प्रायोगिक रंगभूमी केली, मग ग्रिप्स थिएटर केलं, मग व्यावसायिक रंगभूमी केली. व्यावसायिक रंगभूमीनंतर हळूहळू सिरियल लिहायला लागलो, मग सिरियलमध्ये काम करू लागलो. मग कुणासाठी तरी सिनेमा लिहिला, रेगे नावाचा मी. मग सिनेमा लिहिल्यानंतर हळूहळू सिनेमात कामं मिळू लागली. मग नाटक दिग्दर्शन करत होतो, दीर्घांक हे करत करत सिनेमा डिरेक्ट केला.
असं करत करत तेव्हा कुठं एक मुळशी पॅटर्न आयुष्यात आला ज्याने एकदम लाईफ बदललं. तर तो मुळशी पॅटर्न येईपर्यंत, म्हणजे मुळशी पॅटर्न आला 2018 साली, बरोबर, आणि सुरू कितीला केलं आहे 95 साली, म्हणजे 95, 5, 15, 23 वर्ष लागली एक स्वतःचे नाव लौकिक मिळण्यासाठी. पण त्या 23 वर्षात थकलो नाही. किती काम केलंय. पुणे जिल्ह्यातल्या कितीतरी ग्रामीण भागात जाऊन एकांकिका बसवल्यात, नाटक बसवलंय, धडपडून काम केलंय. 2 व्हीलरवर ग्रामीण भागांमध्ये जायचो. लोकांना वाटतं काय हा बोलतोय आज प्रवीण तरडे आज आला, तसं नसतं. खूप खूप काम केलंय, खूप. तेव्हा आत्ता जरा मिळायला लागलंय. अजूनही मी स्वतःला यशस्वी म्हणणार नाही, पण येईल, अजून भारी काहीतरी येईल ना. सर, एवढे गोष्टी तुम्ही केल्यात, तर त्यामधली तुमची सगळ्यात फेवरेट काय, की जे पाहिल्यावर मला खूप माझा अभिमान वाटतोय की हा मी हे करून दाखवलं? मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न, ओके. हो, त्याचे किस्से मी खूप ऐकलेत. हां, मुळशी पॅटर्न म्हणजे मी सिनेमा 2018ला डिरेक्ट केला आणि 23 नोव्हेंबर 2018ला तो रिलीज झाला. तेव्हा मी तो पाहिला होता. त्यानंतर मी आज तक तो पाहिलाही नाहीये. मी माझा पिक्चर नंतर बघत नाही आणि बघण्यात अर्थही नसतो. कदाचित आपण त्या गोष्टीच्या प्रेमात पडून अडकू शकतो, नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो एखादी गोष्ट केली की त्यातनं पटकन बाहेर यायचं, पुढच्या गोष्टीच्या मागे लागायचं. मॅम, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एका शब्दात सांगायचं, प्रवीण तरडे ॲज अ हजबंड. प्रेमळ. केअरिंग, लव्हिंग. आणि सर, स्नेहल तरडे ॲज अ वाईफ. अरे बापरे, शिस्त 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 शिस्त. सर, देऊळ बंद पाहून जेव्हा थिएटरमधनं आम्ही बाहेर पडणार आहेत, तेव्हा आमच्या डोक्यात काय विचार असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार राहील की मी उद्या हातगाडीवरती एखादी भाजीची गड्डी घेणार आहे. मी आठवडी बाजारात जाऊन तुम्ही खरेदी करत जा. तिथे शेतकरी येतात. म्हणजे माझा एक मित्र आहे महेश लिमये, DOP, खूप मोठा, भारतातला मोठा DOP. तो आहे ना, तो आणि त्याची बायको क्षमा, ते कधीही बार्गेनिंग करत नाही आठवडी बाजारात जाऊन. का माहितीये का? तो म्हणतो आम्हाला माहिती आहे शेतकरी त्याच्या शेतातला माल घेऊन इथं आलाय आणि ऑलरेडी त्यांनी जे सांगितलेलं असतं ते इतकं कंट्रोलमध्ये असतं की त्याच्यात आपण बार्गेनिंग काय करणार. त्यामुळे महेश लिमये किंवा ती क्षमा कधी कधी 2 रुपये जास्तच देऊन येतात. त्यामुळं ना, आठवडी बाजारात शेतकरी येतात किंवा म्हणजे जिथं जिथं मिळेल शेतकरी दिसेल नाही का, तिथं शक्यतो बार्गेनिंग करू नका. आणि हाच विचार सिनेमा संपल्यावर तुमच्या डोक्यात येणार. कारण जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कुठली असेल तर ती शेती ही आहे. या व्यवसायाला फक्त संकट संकट संकटच आहेत आणि एवढ्या संकटांना तोंड देत 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 शेतकऱ्यांच्या मागच्या काही पिढ्या शेतीच करतायत. त्यांनी व्यवसाय नाही बदललेले, बरोबर की नाही? त्यांनी काळ्या आईशी प्रतारणा नाही केलेली, त्यांनी काळ्या आईवर प्रेमच केले. त्यामुळं त्या शेतकऱ्याचं योगदान किंवा त्याग एवढाच तुमचा सिनेमा संपताना डोक्यात राहणार. बरोबर. सर, एक छोटासा फनी सवाल लास्ट. सो तुमच्या दोघांच्या आयुष्यात एखादी वेब सिरीज बनवली तर त्याचं टायटल काय असणार आहे? थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग. पण मला माहिती की तुम्ही खूप अरे बापरे, हे अवघड आहे. खतरनाक लग्नाची बेडी. म्हणजे कोणालाही, म्हणजे खतरनाक आहे पण ती प्रेमाने भरलेली आहे, ते प्रत्येकाला हवी. मला हिच्याशिवाय करमत नाही. मी स्पष्ट सांगतो, मी 5-6 दिवस जरी बाहेर असेल तरी मी डिस्टर्ब होतो. मला माझी बायको लागते. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. काय मी माझ्या बायकोचा ॲडिक्ट आहे. मला माझी बायको लागते. सकाळी तिच्या हातचा चहा मला खूप आवडतो. मी बाहेरचा चहा पण पित नाही, पण बायकोचा हातचा चहा पाहिजे. सकाळी 10, संध्याकाळी 4, म्हणजे जेव्हा घरी असेल. काय आयुष्य आता धावपळीतच चाललंय. बाहेरच आहे, धावपळ. पण जेव्हा घरी असतो त्यावेळी तिच्या हातचा चहा ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. आणि आम्हाला स्नेहल मॅमचा खूप साधेपणा, जसं आज पण त्या एवढ्या साध्या आल्यात आणि मी एवढे मोठे स्टार कास्ट एवढे मेकअप करून बसली आहे. नाही, ती साधी म्हणजे ती वर्षात
एखादीच साडी एखादा ड्रेस घेते, ती चप्पल पण एक घेते वर्षभरात. मी तिला म्हणतो अरे चल सुरुवातीला काय असेल ते असेल, आता घे ना तू. आता या चित्रपटाच्या प्रेशरनी मी जरा 4-5 साड्या आणखी घेतलेल्या आहेत. त्या पण फार महागातल्या दिसल्या की मला कशाला एवढा खर्च करायचा असाच विचार येतो मनात. नाही, पण प्रत्येक बायको अशी असावी, असं असावी, संसार चांगला उभा राहतो. आणि आम्ही त्यांच्या पोस्ट पाहतो खारुड्या करताना किंवा घरात चूल आहे, तिचे सगळे उद्योग आमचे, भले आम्ही फ्लॅट आता घेतलेला आहे, मोठा फ्लॅटमध्ये राहतो, पण ते जे सगळे पारंपरिक उद्योग आहेत ते केलेच पाहिजेत. आपण केले, आपण दिवाळी उत्तम साजरी केलीच पाहिजे, आकाश कंदील लावलाच पाहिजे, रोज घराच्या बाहेर रांगोळी निघलीच पाहिजे, घरातल्या देवाऱ्यासमोर उभं राहून रोज एकदा तरी मनोभावे नमस्कार केलाच पाहिजे. या सगळ्या पूर्व परंपरागत आपल्याकडे चालत आलेल्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. दसऱ्याला सोनं एकमेकाला दिलंच पाहिजे, किंवा काय म्हणतो ना आपण, नागपंचमी, मंगळागौर, छोटे छोटे सण आहेत साजरे केले पाहिजेत. याला पर्याय नाही. गुढीपाडव्याला गुढी उभारलीच पाहिजे. ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे, आणि हे सगळं आम्ही एन्जॉय करतो प्रचंड. तिळगुळ, मकर संक्रांतीला एकमेकाला तिळगुळ, ते गोडधोड, ती भोगीची भाजी, हे केलंच पाहिजे. काय मजा असते, वर्षभर वाट पाहतो रे त्या भोगीच्या भाजी. एरवी कुठं खातो, त्याच दिवशी खातो, ती चव त्या दिवसाचीच असते, ती खाल्लीच पाहिजे. म्हणजे ह्याच्यात वादच नाही. पुरणपोळी शिमग्याला, अरे काय रे, किती आवडीचा विषय, तो साजरा केलाच पाहिजे. काय होतं, लग्न ही काही वर्षांची हे नाहीये, म्हणजे बांधिलकी, म्हणजे चांगल्या अर्थाने बांधिलकी असं हा शब्द वापरते मी. आपल्याला मरेपर्यंत एकत्र राहायचंय, आणि कुठलीही 2 माणसं जर मरेपर्यंत एकत्र राहणार असतील तर कधी ना कधी त्याच्यामध्ये एक तो सपकपणा नात्यामध्ये येऊच शकतो. त्यात अनैसर्गिक काहीच नाहीये. मग अशा वेळी आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये हे जे सण पेरून ठेवलेले आहेत ना, हे त्याच्यासाठीच आहेत की एवढ्या जर थोडंसं काही डल झालेलं असेल वातावरण तर त्याच्यामध्ये एक उत्साह यावा. म्हणजे आमची विनंती आहे सगळ्यांना, सगळ्यांनी ना आपण सण छान, ऋण काढून सण नाही साजरा करायचा, पण सण जे आहे त्यात खूप आनंदाने साजरा करायचा. काय 12 महिने 24 तास आपण काम करत असताना आपल्या आयुष्याला रंगीत करण्यासाठी, एंटरटेन करण्यासाठी हे आपले सणसूद आहेत, ते आपण साजरे करायचे. मस्त, खूप मस्त, खूप मस्त सर. आता आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे की कधी आता शनिवारी येईल आमचा, आणि कधी आम्ही तो मूवी पाहू. आणि मला नाही वाटत की एकदा पाहून आम्ही थांबणार आहेत. आम्ही कंटिन्यू शो चालूच ठेवणार आहेत, आणि प्रमोशन तर असणारच आहे, त्यात काही हेच नाही आहे. एवढा सुंदर तुम्ही मूवी बनवला आमच्या सगळ्यांसाठी, सो मनापासून धन्यवाद मॅम. मी तुम्हाला एवढंच सांगतो, जो कोणी देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची बघेल, मी लिहून देतो, तो दुसऱ्यांदा परत जाऊन बघणार, आणि तो पूर्ण फॅमिलीला घेऊन जाईल तो, आणि जाणार म्हणजे जाणार. का माहितीये का, कुटुंब एकत्र असेल तर संकट कमी अंगावर येतात. आपण एकटे राहत असू, संकट जास्त येतात. कुटुंब संकट वाटून घेतं. तर अशा एकत्रित कुटुंबासाठी धडपडणाऱ्या महिलांसाठी, बायकांसाठी, स्त्रियांसाठी हा सिनेमा समर्पित आहे. आपल्याला माहिती आहे आपला हा ग्रुपच महिलांचा ग्रुप आहे, आणि आपण पाहतो आहोत त्यांच्या रोजच्या चर्चांमधून किंवा आपल्या उपक्रमांमधून आपल्याला माहिती आहे की एक स्त्री तिच्या संसारासाठी किती धडपड करत असते. हे आपल्याला माहिती आहे. आपण त्याच्यावर चर्चा करत असतो, अनेक जणींना अनेक प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यावर आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशी प्रत्येक महिला जी संसारासाठी धडपड करते, जिला त्या धडपडीचा मोबदला पैशात नकोय, तिला तिच्या कष्टांची जाणीव ठेवणारं कोणीतरी पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा की आपल्या नवऱ्याने समजा आपल्याला काही बोललं किंवा घरच्यांनी काही हे केलं तर हा आपल्या हक्काचं ठिकाण म्हणून आपण एक तर ग्रुपवर टाकतो, नाही तर देवाकडे आपण काहीतरी मागणं मागतो. तर अशी प्रत्येक स्त्री जी धडपडते, जी कुठल्या तरी कष्टांना आता कंटाळून एक प्रेरित होऊन ती परमेश्वराला जाब विचारायला चालली आहे, अशा प्रत्येक स्त्रीला हा चित्रपट आम्ही समर्पित करतोय. आणि आपल्या सगळ्या सख्या अशाच आहेत धडपड करणाऱ्या. कोणीही आपल्या ग्रुपमध्ये
असं नाही आहे निवांत बसणारं. सगळ्याजणी आपापल्या दृष्टीने म्हणजे संसाराचं पण गाडा हाकतायत, स्वतःची वेगळी आयडेंटिटी तयार करण्याचा पण प्रयत्न करत आहेत. तर ह्या सगळ्या महिलांना हा चित्रपट समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्याजणी मिळून, मी तर असेनच त्या ह्याला शोला तुम्हाला भेटायला, तर तुम्ही सगळ्याजणी मी पण येईन. चित्रपट बघा अशी मी विनंती आणि कसं आहे, स्त्री शक्ती हीच जगात सगळ्यात मोठी शक्ती. तुम्ही धर्मवीर जर नीट पाहिलेलं असेल तर मी त्यात एक डायलॉग लिहिलाय आनंदिगे साहेबांच्या तोंडी, ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की. त्यामुळे घरची बाई जिथं जिथं सुखी आहे, आनंदी आहे, ती घरं फॅन्टॅस्टिकच असतात, लक्षात ठेवा. त्यामुळं घरची ती स्त्री लक्ष्मी आनंदी कशी राहील याच्याकडंच सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण तिच्या आनंदात आपला आनंद आहे. खूप छान, खूप थँक्यू. खूप थँक्यू सर. मॅम तुम्ही इथं आलात आणि एवढं सुंदर आपल्या गप्पा झाल्यात. मला वाटतं देऊळ बंदपेक्षा जास्त इन्स्पायरिंग गप्पा होते की प्रत्येक घरामध्ये जे वाद होतात हे होतात ते हा पॉडकास्ट बघितल्यानंतर किंवा आपला मूवी पाहिल्यानंतर त्यांना एक इन्स्पिरेशन मिळेल की घरच्या लक्ष्मीला कसं जपलं पाहिजे, आणि जिथं लक्ष्मी खुश तर सगळेच खुश, आणि स्वामी समर्थ तर आहेतच आपल्या पाठीशी आणि सगळ्यांच्या पाठीशी. सो हा मूवी खूप भरभरून यश मिळो हे आमच्या MLA ग्रुपकडनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.